नसता तर देशाची काय अवस्था झाली असती ना याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही। जळगाव जिल्हा नसता तर आजच्यासारखी ही प्रोडक्ट फोटोग्राफी अस्तित्वातच आली नसती, कारण या टेक्निकचा पाया घालणारे केकी मूस हे आपल्या जळगावचेच होते। जळगाव नसता तर अहिराणी भाषेला साहित्य विश्वात मानाचं स्थान मिळालंच नसतं, कारण कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि बालकवी ठोंबरे हे याच भूमीतले रत्न आहेत। बनाना कॅपिटल ऑफ इंडिया असलेला जळगाव राज्यातील 60 ते 70% केळी एकटाच पिकवतो आणि यामधून देशाच्या जीडीपी मध्ये कोट्यावधींची भर पडते। आपला जळगाव जिल्हा नसता तर भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती सुद्धा मिळाल्या नसत्या, कारण प्रतिभाताई पाटील या आपल्या जळगावच्याच आहेत। स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा जळगावचं स्थान खूप मोठं आहे, कारण इथल्या फैजपूर येथेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं पहिलं ग्रामीण अधिवेशन भरलं होतं। आपल्या जळगाव मधील जैन इरिगेशन सिस्टीम ही कंपनी जगभरातल्या 120 पेक्षा जास्त देशांमध्ये ठिबक सिंचन पुरवते। दररोज 100 किलो पेक्षा जास्त सोन्याची उलाढाल करणारा जळगावचा गोल्ड मार्केट हा राज्यातील सर्वात ट्रस्टेड मार्केट मानला जातो आणि म्हणूनच जळगावला गोल्ड सिटी असं सुद्धा म्हणतात। जळगावची प्रसिद्ध शेवभाजी, वांग्याचं भरीत याशिवाय तर आपली खाद्य संस्कृती अपूर्णच आहे। पितळखोरे लेणी, बहाल टेकेवाडी, फरकांडेचे झुलते मनोरे, श्री मंगलदेव ग्रह मंदिर ही स्थळे जळगावचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा आहेत। तर आपला जळगाव जिल्हा अजून कशासाठी प्रसिद्ध